ईपीएस बाबत भारतीय मजदूर संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भारतीय मजदूर संघाच्या गुवाहाटी येथील राष्ट्रीय बैठकीत झालेल्या ठरावानुसार ईपीएस 95 पेन्शन महागाई भत्त्यासह 7,500 रुपये, ईपीएस पेन्शन रुपये 30,000 व ईएसआयसी पेन्शन रुपये 42,000 रुपयेपर्यंत करण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्यानुसार देण्यात याव्या। भविष्य निर्वाह निधी पेन्शन 75 लाख रुपये असून पेन्शनधारकांना किमान 1,000 एवढी पेन्शन दिली जाते। ती आताच्या महागाईच्या काळामध्ये अत्यंत नगण्य असून त्यात वाढ करावी। पूर्व बैठकीमध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली होती, मात्र सरकारने ईपीएफ पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले। सदर मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी। कामगार राज्य विमा योजना सध्या 21,000 रुपयापर्यंतचे वेतन घेणाऱ्या कामगारांसाठीच लागू असून महाराष्ट्रामध्ये 45 लाख सभासद असून सर्वात जास्त 17% वर्गणी महाराष्ट्रातून दिली जाते, मात्र सर्वात कमी लाभ कामगारांना होत आहे। ईपीएफ पेन्शनधारकांना किमान 5,000 रुपये एवढी दरमहा रक्कम अर्थसंकल्पात तरतूद करावी। भविष्य निर्वाह निधी कायदा लागू होण्याची मर्यादा 15,000हून 30,000पर्यंत वाढविण्यात यावा। भविष्य निर्वाह निधी पेन्शनधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ त्वरित लागू करण्यात यावा। अशा विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तर या योजना एसटी महामंडळ, एमएसईबी, कोऑपरेटिव्ह बँक, माढा, इतर महामंडळ व टेक्सटाईल मिल कामगार या मंडळांना या सर्व योजनांचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा व लाभ मिळावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। या प्रसंगी या ठिकाणी शिवाजीराव काकडे, सुनील तात्या देवरे, किशोरप्पा सोनवणे, बीएम कुलकर्णी, घनश्याम जोशी, गुलाबराव बांबरे, किरण काकडे, सौ संगीताताई चौधरी, रमेश फुलपगारे, बीएन पाटील, प्रवीण राजपूत, एसपी सने, दीपक सोनार, मनोज चौधरी, हरीश दुर्मेकर, लोटन मिस्त्री, रियाज खान पठाण, पंडित मदने, प्रदीप निकुम, आरवी कुलकर्णी, एएम कुलकर्णी, पीए कुलकर्णी आदी सर्व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। भारतीय मजदूर संघाचा देश के हित में करेंगे काम करेंगे पूरा काम। देश के हित में करेंगे काम करेंगे पूरा काम। भारत माता की जय। भारतीय मजदूर संघाचा जय हो। हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। सर्वांना पेन्शन, सर्वांना पेन्शन, सर्वांना पेन्शन की जय। भारत माता की जय। भारतीय मजदूर संघ धुळे जिल्हा, भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देश पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे की गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीत ठरल्यानुसार ईपीएस 95 यावर पेन्शन महागाई भत्त्यासह 7,500 रुपये मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि भारतीय मजदूर संघाने आजपर्यंत अनेक प्रयत्न केलेले आहेत। यासाठी भविष्य निर्वाह निधी धारक संख्या ही सुमारे देशभरात 75 लाखाच्या वर आहे आणि सर्व पेन्शनधारकांना किमान 1,000 एवढी पेन्शन दिली जाते। ही आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये अत्यंत नगण्य असून त्यात वाढ करावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केलेली आहे। तसेच अर्थसंकल्पापूर्वी बैठकीमध्ये माननीय निर्मला सीताराम यांच्याकडे देखील मागणी केली होती, मात्र सरकारने ईपीएफ पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे। त्यामुळे नाईलाजास्तव कामगारांना एकत्र येऊन हा लढा द्यावा लागतो आहे। संपूर्ण भारतामध्ये आज भविष्य निर्वाह निधी वाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे। कामगार राज्य विमा योजना सध्या 21,000 रुपयापर्यंतचे वेतन घेणाऱ्या कामगारांसाठी ही योजना लागू आहे। महाराष्ट्रामध्ये 45 लाख सभासद असून सर्वात जास्त 17% वर्गणी महाराष्ट्रातून दिली जाते, मात्र सर्वात कमी लाभ हा कामगारांना होत आहे। पेन्शनधारकांना किमान 5,000 रुपये दरमहा एवढी पेन्शन मिळावी व त्यावर 50% म्हणजे 2,500, एकूण 7,500 रुपये एवढी पेन्शन मिळावी अशी मागणी आपण करत आहोत। भविष्य निर्वाह निधी कायदा लागू होण्याची मर्यादा
15,000वरून 30,000पर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी देखील भारतीय मजदूर संघ धुळे जिल्ह्यातर्फे करण्यात येत आहे.